महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया याचे अध्यक्ष अतुल सिंह परदेशी आज या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। विषय असा होता की काल एका आमच्या बांधवावर पत्रकार बांधवावर हल्ला झाला, त्याची गाडीची काच फोडण्यात आली। त्याबाबत निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व जुन्नर तालुका पत्रकार असोसिएशन आणि सर्व जुन्नर तालुका पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय साहेबांना निवेदन देण्यासाठी। आदरणीय अतुलजी परदेशी साहेब, आपले शरद साहेब, सर्व ज्येष्ठ पत्रकार सर्वांची विनंती आहे की ज्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्यांनी आपल्याला निवेदन दिलेलं आहे, कायदेशीर तपास करून योग्य ती कारवाई करावी अशी आमची विनंती। 18 लोकमतचे रिपोर्टर सचिन तोडकर जे आमचे पत्रकार मित्र आहेत, काल सोमवार दिनांक 2 जून रोजी नारायणगाव परिसरामध्ये वार्तांकन करत होते आणि त्या ठिकाणी वार्तांकन करत असताना त्यांच्यावरती भ्याडाचा हल्ला झाला। यामध्ये त्यांची गाडी फोडण्यात आली। खरं तर सर्व पत्रकार म्हणून आम्ही एकत्र आहोत। संघटना हे माध्यम आहे, संघटना कोणतीही असो, प्रत्येक पत्रकार वेगवेगळ्या संघटनेत काम करत असेल, परंतु ज्या वेळेला आम्ही पत्रकार बांधव एखाद्यावरती समस्या निर्माण होते त्याच वेळेला सर्व एकत्र धावून जातो। आज तुम्हाला निवेदन देत असताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी साहेब, मंगेश पाटील साहेब आणि सर्वच किरण वाजगे सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्हाला खरं तर कालची घटना काय घडली, कशी घडली, आमचे जे पत्रकार बांधव होते तुमच्याकडे काय अर्ज दिला तो त्या तपासाचा भाग आहे। परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये म्हातारी तो कधी काळ सोपवता कामा नये आणि सध्याचे दिवस पण वाईट आहे आणि ज्या पद्धतीने पत्रकारांचे हल्ले होत आहे हे कदापि आम्ही खपून घेणार नाही। आमचं मागणी एकच आहे की कालच्या झालेल्या हल्ल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा जो आम्हाला देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे जे कोणी हल्लेखोर असतील, ज्या हल्लेखोरांनी गाडीची काच फोडली असेल त्याच्यावरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। आता तुम्हाला आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आमचे प्रदेशाध्यक्ष गोविंदजी वाकडे, सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे आणि राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या माध्यमातून निवेदन देत आहोत। आम्हाला तुमच्या कार्यावरती, तुमच्या कामावरती 100% विश्वास आहे। म्हणजे कालची घटना होणार 24 जरी उलटून गेलेल्या असतील तरी तुम्ही त्या घटनेवरती लक्ष ठेवून आहात, कारण ज्या पद्धतीने तुमच्याकडे तक्रारी अर्ज आलेला आहे, जे मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या समोर आरोपीची नावे कदाचित नसतील तर तुमच्या तपासाचा भाग आहे, पण तुम्ही त्याची चौकशी करा आणि आमच्या पत्रकार बांधवाला योग्य तो न्याय मिळवून द्या। जर या कदाचित त्यामध्ये काही उशीर झाला तर मागे पुढे आम्ही कुठलेही आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही, एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल असे त्या ठिकाणी मी इशारा देतो आणि तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही हल्लेखोरांना त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून ताब्यात घ्या। धन्यवाद। काल या ठिकाणी नारायणगाव या ठिकाणी कर्मचारी नोंदणीचा जो कॅम्प चालला होता त्या ठिकाणी पत्रकार, लोकमतचे पत्रकार आहेत, न्यूज 18 लोकमतचे सचिनजी तोडकर साहेब यांच्यावरती या ठिकाणी काही वादविवाद आणि काही हल्ला झाल्याची या ठिकाणी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली। त्यानंतर पत्रकार तोडकर साहेब या ठिकाणी आले होते, त्यांनी आपल्याला या ठिकाणी तक्रार अर्ज दिलेला आहे अज्ञात व्यक्तींविरोधात। तर आपण त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आपली कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि ते ज्या पद्धतीने तक्रार देतील त्या पद्धतीने आपल्याकडून कायदेशीर कारवाई होणार, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यामध्ये म्हणजे शंका घेण्यात मात्र काही हे राहणार नाही। आपण ज्या पद्धतीने ते तक्रार देतील त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये नावं निष्पन्न करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत।